तर रामकृष्ण हरी मंडळी, तर तुम्ही आपला छोटासा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण आलतो अंकाई किल्ल्याला फिरायला. तिथे तुम्ही गर्दी वगैरे बघून समजू शकता की ते गर्दी किती असेल, तर ती जत्रा किती मोठी भरते. तुम्ही कधी आली नसेल तर कधी येऊन बघा. आता आपण जात आहे तर वर गेल्यानंतर तुम्हाला मी बरंचसं काही दाखवतो. आता लागलेलो आपण पायऱ्यांवर चढायला. पायऱ्यां चढता मग थोडंसं शूट वगैरे मारून घेतला आपण. माकडांची थोडीशी मजाक वगैरे घेतली आणि हसत खेळत वर चढलो. तर पुढं तुम्ही बघू शकता. आत्ताच तर लोक इकडं एवढी गर्दी झाली, तर वर जाऊन किती गर्दी असेल तर तुम्हाला दाखवतो मी शेवटच्या व्हिडिओमध्ये. तर आपण अर्ध्या रस्त्यात तर बोलत चालत पार केलेला होता. आणि आता भाऊ थोडे थकले असताना मग पाणी वगैरे पिले. तर आपण जवळपास आलतो. वर चढल्यानंतर आपण आता माकडांना थोडं खायला पिलं दिलं, पण त्याच्यात एवढा मोठा शॉट झाला की ते बिचाऱ्यांनी खाली नाही. तर भाऊ म्हणे आपलं पाहून भाऊ आपली रील वगैरे काढा. टाचणी वगैरे लावून भाऊंची रीलची तयारी चालू असताना तर बाया थोड्या थकल्या असताना आपण त्यांना बसू दिलं. तर मग भाऊंची आता तयारी झाली, तर आता म्हणजे आपल्याला रील वगैरे काढायची. तर म्हणलं चला काढून घेऊ. तर त्याच्यात माकडं पण म्हणजे आम्हाला खायला द्या, आम्हाला खायला द्या. तर बाया आमचा फोटोशूट करा. तर माकडांजवळ आपण फोटोशूट वगैरे केला. त्यांना म्हणलं गपचूप शांत राहा, एका जागा हलू नका. मग तर भाऊ रेडी झाल्यानंतर आता चष्मा बिष्मा लावला. मग फोटो वगैरे काढताना फुल पोझिशन दिला. अरे म्हणलं तसं नाही काढायचं, थांब मी चालतो तसं चाल. तर मग मी त्याला माझ्या पद्धतीने चालून वगैरे दाखवलं. तर बरं ठीक आहे म्हणे, असं चालतो. मग वर चढलो, थोड्या उड्या वगैरे मारल्या. तर तुम्ही पुढं बघू शकता असं एक विचित्र खड्डे वगैरे दिसले आपल्याला. त्याचं काहीतरी हैराण जुनं काय काळातलं काहीतरी होतं ते. तर मग शेवटाला आपण दुसऱ्या गडावर जाऊन गर्दीचा एक व्हिडिओ शूट केला. तर बघू शकता किती गर्दी होती. तुम्हाला कधी यायचं असेल तर इथं येऊ शकता. थोडंसं गर्दीमध्ये घुसून